जगद्गुरु तुकोबांचा. आज जगद्गुरु आपल्याला सांगतायत की क्षमा शस्त्र जया नराची ये हाती दुष्टतया प्रती काय करी. ज्याच्या हातामध्ये क्षमेचं शस्त्र आहे त्याच्या पुढे दुष्ट काहीही करू शकत नाही. म्हणून त्याच्या पुढच्या चरणामध्ये ते उदाहरण देतात की तृण नाही जेथे पडला दावा घेऊन जाय तो विजूनी आपस. म्हणजे जिथे गवत नाहीये तिथे जर अग्नी पडला तर तो पेट घेतो का हो? तो आपसुकच विझून जातो. तस जर समोरचा क्षमा करणारा असेल तर दुष्ट काही करू शकत नाही. म्हणून तुका म्हणे क्षमा सर्वांचे सहित धरा अखंडित सुख. म्हणून क्षमा ही तुम्ही धारण करा असं आपल्याला ते बोध देतात. काल आपण 5-6 दिवस आपण धर्म म्हणजे काय त्याची लक्षणं काय तर काल आपण बघितलं की क्षमा हे सुद्धा धर्माचं एक लक्षण सांगितलं आहे. म्हणून जो धर्माने वागतो त्यांनी क्षमा धारण करावी. म्हणून क्षमा बलम शक्ताना. क्षमा हे बलवंताचं भूषण आहे. जर एखाद्या पाप्याचं पितर असेल आणि त्यांनी सांगितलं तुला क्षमा केली आहे चालेल का? अहो त्याच्यात ताकद नाही म्हणून तो म्हणतोय. म्हणजे दुबळेपणा जिथे असतो तो क्षमा करू शकत नाही. समजा रस्त्यामध्ये एक बस आणि एक 2 व्हीलर वाला असा अपघात घडलाय आणि जर 2 व्हीलर वाल्याने बस वाल्याला म्हटलं तर आम्ही तुला क्षमा केली मी पोलिसात जात नाही चालणार. पण जर ट्रक वाल्यानी किंवा बस वाल्यानी त्याला म्हटलं की जा मी तुला सोडून दिलं. म्हणजे जो सामर्थ्यवान आहे तोच क्षमा करू शकतो. म्हणून त्यांना क्षमा करणं हे भूषण आहे. आणि क्षमेने काय होतं तुम्ही सगळ्यांना आपलंसं करू शकता. म्हणून सुभाषितात असं म्हणले की क्षमेने काय होणार नाही सगळंच साध्य होणार आहे. म्हणून क्षमा करणं हा मोठा गुण सांगितला आहे. म्हणून धर्माचरण करणाऱ्यांनी क्षमेचं अवलंब करावा. मग आपल्याला असे क्षमेचे काय उदाहरण दिसतात का? दिसतात. बघा ज्या वेळेला म्हणजे वसुदेवाची बहीण तिला एक मुलगा झाला आणि तो मुलगा असा दिसायला विचित्र होता. म्हणजे त्याच्या कपाळावरती नेत्र होता किंवा त्याला 2पेक्षा जास्त हात होते. म्हणून असं मूल घरात कसं ठेवायचं अशुभ वाटलं आणि म्हणून या मुलाला आता आपण पुरून टाकावं का असा विचार मनात यायला आणि आकाशवाणी झालीये की या मुलाला जो कोणी मांडीवर घेईल आणि त्याचे ते जास्त असलेले हात आणि जो दुसरा नेत्र आहे तो गळून पडेल त्याच्या हातून याला मृत्यू आहे. आता ही आई
सगळ्यांत जो कोणी येईल त्याच्या मांडीवर ते मूत देत होते, पण काही त्याचं नेत्र पडला नाही आणि हातही पडला नाही. पण जेव्हा वसुदेवाबरोबर श्रीकृष्ण गेला, 8 वर्षाचा असेल, आणि तेव्हा लहान मुलांना बघा, लहान मुलं घ्यायला आवडतात मांडीवर, पण आपण मोठे त्यांना देत नाही, कारण त्यांना तुम्ही पाडाल वगैरे असं आपल्या मनात शंका येतो. पण आपल्यापेक्षा जास्त प्रेमाने ते त्यांना घेत असतात. आणि तसं श्रीकृष्णाने त्या बाळाला घेतलंय आणि आईच्या समोरच त्याच्या मांडीवर दिला. देता क्षणी तो बाळाचे तो नेत्र गळून पडलाय आणि हात जे जास्तीचे होते ते गळून पडले. म्हणजे त्या आईला कळलं की ह्या मुलाचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून आहे, म्हणून ती आपल्या मुलासाठी याच्याकडे वरदान मागतीये की तू माझ्या मुलाला मारू नकोस. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की मी त्याचे 100 अपराध ही क्षमा करेन. एवढा मोठी हे आहे की नाही, 100 अपराध म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. आपला एक साधा अपराध झाला तरी आपण लगेच क्रोधावशक होतो. पण श्रीकृष्णाने सांगितलं आपल्या आत्याला की मी याचे 100 अपराध माफ करीन, पण 101वा अपराध मात्र मी त्याचा वध करीन. हा मुलगा म्हणजे शिशुपाल. म्हणून शिशुपालाचे भगवंतांनी 100 अपराध माफ केले. पण ज्या वेळेला, आणि हा शिशुपालाचा राग होता तो कृष्णावर का होता, तर खरं म्हणजे रुक्मिणीला तिचा भाऊ रुक्मी हा शिशुपालाला देणार होता, पण भगवान श्रीकृष्णाने तिचं हरण केलंय आणि त्याला ती रुक्मिणी मिळाली नाही. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती सतत त्याच्या मनामध्ये सतत असायची. आणि म्हणून तो सतत अपराध करत होता, त्याला उणं बोलत होता. एकही संधी शिशुपालांनी कृष्णाला बोलायची सोडली नाही. पण ज्या वेळेला राजसूय यज्ञामध्ये असं झालं की यज्ञाच्या आधी कोणाची तरी अग्रपूजा करायची असते आणि तो अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला द्यावा असं जेव्हा जाहीर करण्यात आलं किंवा ठरवण्यात आलं, त्यावेळेला हा उठलाय आणि त्याला तो शियांची लाखोरी घालायला लागलाय, त्याचे दोष दाखवायला लागले की हा राजा सुद्धा नाही आणि इतके या दरबारामध्ये मोठे मोठे लोक आहेत, त्यांची पूजा करायची सोडून त्या गवळ्याच्या पोराची तुम्ही का पूजा करता. आणि तेव्हाच त्याचे 100 अपराध धरलेत. आणि तरी श्रीकृष्ण सांगतोय की तू थांब, एक अक्षरही बोलू नकोस. पण एकदा आपल्या जिव्हेवरती आपला ताबा नसतो. आणि तरी शिशुपालांनी ऐकलं नाही आणि मग भगवंतांनी तिथल्या तिथे सुदर्शन चक्र सोडलंय आणि शिशुपालाचा वध केला. आणि त्यांची प्राणज्योत आपल्यामध्ये गेली, कारण भगवंतांनी ज्याला मृत्यू दिला त्याला मोक्ष प्राप्तीच आहे. म्हणून असे अपराध क्षमा करणारा भगवंत असतो. तसे संत सुद्धा क्षमा करणारे असतात. तुम्ही कितीही अपराध करा, मग तो अपराध तुम्ही जाणून बुजून करा किंवा नकळत तुमच्या होऊ दे, तरी सुद्धा संत हे क्षमा करणारे असतात. नाथांच्या वाड्यावरती एकदा चोर आले आणि चोरांनी काय, नाथ श्रीमंत होते, सगळं लुटून घेतले, गाठोडी बांधले. आणि एवढ्यामध्ये नाथांना जाग आली. बघतायत तर चोर लुटून नेतायत, गाठोडी पाठीवर दिसतायत, पाठमोरे होते चोर. आणि नाथांनी काय केलंय, त्यांना धरलं नाहीये. थांबा थांबा, अहो तुम्ही एवढं सगळं घेतलं, पण माझ्या हातात सोन्याचं पवित्र काय ते घ्यायचं राहिलंय, हे घ्या, आपण देऊ असं माहितीये. आणि सांगायचा मुद्दा असा की त्या चोरांना याची लाज वाटली की आपण यांच्याकडे चोरी करतोय, पण हे आपल्याला अजून राहिलेलं सोनं देत आहे. आणि ते चोर शरण आले त्यांना आणि ते पुढे त्यांचे शिष्य बनले. म्हणजे क्षमेने काय होऊ शकत नाही, तर स्वहित होतं प्रत्येकाने. म्हणून जो कोणी अपराध करतो त्यांनी शरण जायचं असतं. म्हणून हे जे संत असतात ते क्षमा करणारे असतात, प्रत्यंत ते रागावत नाही. म्हणून
असा क्षमा करण्याचा स्वभाव जो असेल, तर म्हणून संत सगळ्यांना का प्रिय असतात? कारण ते क्षमेनी सगळ्यांना आपलंच करून घेतात. तसंच नाथांच्या वाड्यावरती दररोज कथा कीर्तन चालत असेल आणि संपूर्ण वाडाभर श्रोते बसलेले असायचे. मग मागून येणारे श्रोते काय म्हणतात, पुढे सरका पुढे सरका, आम्हाला पण जागा होऊ दे. हल्ली नुसतं अंग हलवतात, पण तसे नव्हते ते श्रोते. अहो पुढे पुढे सरकतात आणि इतकी जागा ती व्याप्त झाली. आणि मग एक जोडपं होता होता नाथांच्या शयनगृहामध्ये गेले आणि सरकत 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 गेले. तर दिवसभराचे कष्ट केलेले हे शेतकरी जोडपं आणि नाथांच्या शयनगृहात मोठा मंचक बघितलाय आणि असं वाटलं की त्याच्यावर झोपावं. आता हे जोडपं शेतकऱ्याचं तिथे झोपलंय. उद्धवाला जेव्हा हे दिसलं तेव्हा तो राग भरलाय, उठा म्हणून म्हणाले. पण नाथांनी त्यांना क्षमा केली आणि ते काय म्हणताय, नको नको उद्धवा, उठू नकोस, ते माझे विठ्ठल प्रभुमाई तिथे झोपले म्हणून त्यांची झोप पूर्ण होते. म्हणजे असं क्षमा करणारे हे संत असतात. म्हणून एका अभंगामध्ये असं म्हणतात, धन्य ते प्राणी राजा, धन्य ते प्राणी क्षमा ज्याचे अंगी, धन्य ते प्राणी क्षमा ज्याचे आणि त्यांचं कुठलंही प्रसंग जरी आला तरी त्यांचं जे धैर्य बळ असतं ते कधीही च्युत होत नाही, गंगत नाही. म्हणून क्षमा करणं हा मोठं सामर्थ्याचा गुण सांगितला. येरा गबाळ्याला क्षमा करता येत नाही. मग आपण सुद्धा जर थोडासा विचार केला, कारण आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग घडत असतात किंवा आपण त्याला रागे करतो, की समजा कामवालीचं एक छोटं पोर तिच्या बरोबर आलंय आणि शेवटी वृत्ती कशी होते, जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती गोष्ट जर मिळाली आणि समोर दिसली तर सहजच मनुष्य स्वभाव आहे की ती घ्यायची इच्छा होती. मग समजा त्यांनी आपल्या मुलाचं खेळणं घेतलं तर आपण त्याला रागे न भरता ते त्याला तो जितक्या वेळ आहे तितक्या वेळ खेळू द्यावा ना. पण आपण लगेच त्याला हात लावू नको, काय त्यांना होतं माहिती नाही असं आपल्या घरात आपण बघतो. म्हणून क्षमा करणं हा मोठा गुण सांगितला. मग अशी क्षमा साधू संत करत असतात. असंच एका गावामध्ये एक पापीचारिणी अशी एक स्त्री असते आणि सगळे जण तिला पापीचारिणी आहे म्हणून तिच्यावर दगडफेक करत असतात आणि तिला गावातून हुसकावून लावा असा त्यांचा आविर्भाव असतो. आणि हे बघता बघता समोरून एक साधू येत असतो आणि तो साधू बघतोय तर ह्या बाईला का मारतायत, हे असा काय हिचा गुन्हा झालाय असं ते विचारतात आणि त्या दगड मारणाऱ्या लोकांना सांगतात की थांबा जरा, काय झालंय ते मला सांगा. तेव्हा ती लोक सांगतात की आपल्या धर्मशास्त्राने सांगितलंय की जो पातकी आहे
त्याला शासन करा, जो अपराधी आहे त्याला शासन करा असं सांगितलंय. पण तुम्ही तर सांगताय की हिला शासन करू नका, म्हणजे तुम्ही विरोधाभासात बोलताय. तर त्यास मग आम्ही नक्की करायचं काय? धर्मशास्त्राचं मानायचं का तुमचं मानायचं? तेव्हा त्या साधूंनी क्षणभर डोळे मिटले आणि डोळे उघडून तो ह्या सगळ्या लोकांना सांगतोय की मी सांगतोय तेही सत्य आहे आणि धर्म सांगतोय तेही सत्य आहे. पण मी तुम्हाला असं सांगतो की ज्यांनी पाप आतापर्यंत किंवा अपराध केलेला नाहीये त्यांनाच फक्त अधिकार आहे हिला मारायचा. जीवनामध्ये ज्यांनी पाप केलेलं नाही, ज्यांनी अपराध केलेला नाही, त्यांनाच फक्त हिला मारायचा अधिकार आहे. आणि जो मुख्य गावचा होता त्यांनीच पाय वळवले, कारण अहो अपराध केल्याशिवाय जीवनच नाहीये. कोणते ना कोणते तरी अपराध आपल्या हातून नकळत होतच असतात. मग तो मोठा झाला की तो गुन्हा होतो, पण छोटे छोटे अपराध आपल्या हातून सुद्धा होत असतात. आणि म्हणून एकेकानी पाय काढता घेतलाय, कारण कोणीच अपराधहीन नव्हता. आणि मग त्या बाईचा जो तिच्यावर दगडफेक होत होती ती थांबली आणि ती बाई ह्या साधूंना शरण आली. ती म्हणते की अहो मी खरंच पापचारिणी आहे, मी तुमच्याकडे क्षमा मागत नाही, मी तुमच्याकडे शिक्षा मागते. पण ते म्हणाले की तुला पश्चाताप जेव्हा होतो ना तेव्हा तो अपराध असतो, तो क्षमेच्या योग्य असतो. म्हणून एखाद्याला जर पश्चाताप झाला असेल, म्हणजे अगदी चोर असला तरी सुद्धा, की काही ना काही चोरी कधी केली जाते, एक तर भुकेसाठी केली जाते किंवा पैसा नाही म्हणून केली जाते, अशा काहीतरी कारणाने चोरी केली जाते. मग तेव्हा तो अपराध हा त्याच्या मनात नसताना घडलेला असतो. म्हणून त्याला जर त्याचा पश्चाताप होत असेल तर तो एक बार त्याला क्षमा करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून तो क्षमेचा अधिकारी आहे असं आपण समजायला पाहिजे. म्हणून गुन्हेगाराला सुद्धा एक वेळ क्षमा करावी. बघा, श्रीकृष्णाने कालिया मर्दनाच्या ह्या लीलेमध्ये कालियाला मारले का हो जीवे? खरं म्हणजे सगळं यमुना जग त्यांनी विषमय करून टाकलेलं होतं, पण तरी सुद्धा त्याला जीवे मारलेले नाही. तर तू इथून निघून जा, म्हणजे त्याचा जो अपराध आहे तो अपराध त्यांनी क्षम्य केलाय, क्षमा केली त्याला. म्हणजेच आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सारासार विचार करायला पाहिजे आणि मग आपण त्या अपराधाला शासन द्यायचंय का एक वेळ सूट द्यायचे, क्षमा करायचे हे ठरवायला पाहिजे. म्हणून एक रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकींनी एका दृष्टांतावरून श्लोक घातलाय की क्षमादानम क्षमा यज्ञम. असं नाही, क्षमा हे सत्य आहे, क्षमा हे दान आहे, क्षमा हे यश आहे, क्षमा हे कीर्ती आहे, म्हणून क्षमा करायला तुम्ही प्रवृत्त व्हा असं ते सांगतात. मग त्यांना असा कुठला दृष्टांत दिसला तर सोन नदीच्या काठी एक राजा, कृष्णनाभ नावाचा राजा होता आणि त्याला घृताची अप्सरेपासून 100 कन्या झालेल्या होत्या. आता त्या अप्सरेच्याच कन्या अत्यंत सुस्वरूप होत्या आणि त्या यौवनामध्ये आली आणि नदी किनारी आल्यानंतर विहार करत होत्या. आणि एवढ्यामध्ये वायुदेव तिथे आलाय आणि वायुदेव त्या सगळ्यांचं सौंदर्य बघून कामांध झाला आणि त्या मुलींना म्हणतोय की तुम्ही माझ्या बरोबर स्वर्गात चला, तुम्हाला मी हवं ते सौख्य देईन. आता वायुदेव म्हणजे देव आहे, पण ह्या मुली काय म्हणतात की आम्ही आमच्या वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर नाही, तू आमचा हात आमच्या वडिलांकडे माग, मग आम्ही तुझ्याकडे येऊ. आता जो कामांध झालाय त्याला सारासार विचार नसतो, विवेक बुद्धी त्याची नष्ट होऊन जाते. म्हणून ह्या वायुदेवाला असं वाटलं की मी एवढा देव सृष्टीतला आणि ह्या मानव कन्या माझा अपमर्द करतात, माझी इच्छा आहे ती पुरवत नाही, आणि म्हणून क्रोधावश होतोय आणि शाप देतोय की
की तुम्ही सगळ्या पूज्या व्हाल. म्हणून ह्या 100च्या 100 मुली ह्या पोक येणाऱ्या किंवा अशा कुरूप झाल्या. पण त्या म्हणाल्या, त्या शांतपणे म्हणाले की आम्ही तुला, त्यांच्या पण ते तपोनिष्ठ होत्या, पण त्यांनी शाप दिला नाही, त्याला क्षमा केली आणि त्याच रूपामध्ये आपल्या राजवाड्यामध्ये आले. आता आपल्या विवाहित अशा होणाऱ्या उपवर झालेल्या मुली अशा झाले म्हणून राजाला क्षणभर दुःख झाले. पण त्यामुळे त्यांनी सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्याला आपल्या मुलींचा अभिमान वाटलाय की तुम्ही आपल्या कुळाला शोभेल असं वागलं, तुम्ही त्या वायुदेवाला क्षमा केली म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो. आणि पुढे या सगळ्यांची लग्न ठरली ते ब्रह्मदत्त नावाच्या राजाशी. पण तपोनिष्ठ असणाऱ्या किंवा क्षमा करून सुद्धा तुमच्या अंगी सामर्थ्य येतं, त्यामुळे ह्या मुलींनी त्या ब्रह्मदत्ताच्या हातात हात घालून जेव्हा विवाहाच्या यज्ञाच्या भोवती जेव्हा फेऱ्या घालतात तेव्हा त्यांना पुन्हा त्यांची सुरूपता आलेली आहे. म्हणून क्षमा ही तुम्ही धरा अखंडित सुखरूप, असं आपल्याला शेवटच्या चरणामध्ये उपवास सांगतात ते एवढ्याच आहे. मग क्षमा करा, क्षमा करा. अहो संतांच्याकडे जी क्षमा असते, आपल्याला गजानन विजय मध्ये सुद्धा कथा आहे. त्या पाटलांच्या मुलांनी गजानन महाराजांच्या पुढे सांगितलं की तुम्ही आमच्याशी मल्लयुद्ध करा, नाहीतर या उसाचा रस हाताने काढून टाका. पण त्यांना क्षमा करून अख्ख्या मोळीचा रस गजानन महाराज काढतात आणि त्यांना तो प्यायला देतात. म्हणून संत, देव, आई वडील हे क्षमाशील असतात. म्हणून व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलंय की मी पुत्राचे सहस्र अपराध माता काय माली तयाचा केला. म्हणून भगवान शंकरांनी 100च अपराध माफ केले, पण आई वडील 1000 अपराध माफ करतात. म्हणजे श्रेष्ठ कोण आहे? आई वडील श्रेष्ठ आहे. म्हणून क्षमा हा गुण आपल्या अंगामध्ये आपण बाळगला पाहिजे. पण आता क्षमा करा, क्षमा करा, पण सगळ्यांना क्षमा करायची असते का? काही गोष्टी अशा सांगितलेत की इथे क्षमा करायची नाही. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत? तर कर्ज, अग्नी आणि शत्रू या तिघांनाही कधीही क्षमा करायची नाही. कर्जाला माफी नसावी, कारण कर्ज आज आपल्याला दिसतंय जगामध्ये काय दिसतंय, पगार नसला तरी हल्ली ट्रिप सुद्धा हप्त्यावर करतात की नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं खरं. म्हणजे त्या कंपन्यांचं दिवाळं निघत नाही किंवा ते वसूल करत असतील, मला माहिती नाही. पण हप्त्यावर कुठली गोष्ट आज आपल्याला मिळते. मग सगळे बराबर हप्त्यावर घेतात आणि मग तिथे कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये बेंचवर बसवतात बरं का, काम नसतं. म्हणजेच काढून टाकायच्या गतीवर आहे तुम्ही. मग जेव्हा तुमचा पगार येत नाही तेव्हा तुम्ही हप्ते भरू शकत नाही. म्हणजे सगळ्याच फेड्याला मुद्दम सुद्धा पिटत नाही. मग ते सगळ्या घरातल्या वस्तू तुम्ही त्या हप्त्यावर घेतलेल्या आहेत त्या घेऊन जातात. म्हणून कर्जाला माफी नाही. कधीही कर्ज माफ करू नये, कारण कर्ज करत राहिले ना की असं म्हणतात की अति ऊ त्याला नाही खाज आणि अति कर्ज त्याला नाही लाज. आज पूर्वी आपल्याकडे असं होतं की नाही की कर्ज असलं की आपल्याला झोप लागायची नाही रात्री. पण आज जो कर्ज घेत नाही ना तो वेडा आहे, मूर्ख आहे, असं अशी कलियुग झालेलं आहे. काय म्हणे वेड्या तुम्ही कर्ज घेत नाही? म्हणजे कर्ज हे कधी माफ होत नसतं, ते सव्याज वाढत असतं. म्हणून कर्जाला कधी माफी देऊ नये. तशी अग्नीला सुद्धा कधी माफी देऊ नये. एका गावामध्ये मोठं गाव होतं आणि एका गल्लीमध्ये आग लागली एका घरामध्ये. तर एका धनिकाकडे सगळे गावकरी येतात आणि म्हणतात की तुमच्याकडे मोठी मोठी पातेली आहे, खंडे आहे, तुमच्या अंगणामध्ये मोठी विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण त्या घरावर घालू म्हणजे ती आग विझेल. पण हा धनिक, मी धनिक आहे, हा गर्व, तो म्हणाला आग तिकडे लागली ना, मी कशाला त्याला मदत करू. आणि झालं, अहो अग्नी आहे ना तो सगळं भस्मसात करून टाकतो. आणि ती आग वाढत 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 त्याच्या घरापर्यंत आली, त्याच्या बंगल्यापर्यंत आली आहे.
आणि सगळं आगीमध्ये भस्मसात झालं. म्हणून नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. तो धनिक म्हणतो मी त्यावेळेला जर पाणी आणि अंडे वगैरे दिलं असतं तर माझं सगळं वाचलं असतं. पण पश्चाताप त्यानंतर उपयोग नाही. अग्नीला कधीही माफ करायचं नसतं. तिथे तो ताबडतोब थांबवलाच पाहिजे, तो विझवला पाहिजे. आणि असाच तिसरा जो सांगितलाय गोष्ट ती म्हणजे शत्रू. शत्रूला सुद्धा माफ करायचं नसतं. हिंदी चिनी भाई भाई काय करतात हो सारखे, नुसतं वरून म्हणतात भाई भाई, पण सारख्या वाऱ्या करत असतात आपले पाकिस्तान सुद्धा. म्हणून सजग राहायचंय की शत्रू आपल्यावर कधी हल्ला करणार नाही. म्हणून सतत डोळ्यामध्ये तेल घालून शत्रूवर नजर ठेवायची असते. शत्रूला माफ केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण इतिहासामध्ये आहे. ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. मोहम्मद घुरी त्याच्यावरती सतत हल्ले करत असायचे. सतत म्हणजे जवळजवळ 16-17 वेळा त्यांनी गाड्या केल्या. पण प्रत्येक वेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना सोडून दिलेलं. त्या शत्रूला माफ केलंय. पण त्या शत्रूला माफ केल्यामुळे शेवटी झालंय काय, हितुरीनी त्याचाच एक सैनिक आपल्याकडे घेतलाय आणि पृथ्वीराज चव्हाणला पकडण्यात आलंय आणि त्याला त्याचा वध करण्यात आला. मग हेच जर त्यांनी पहिल्याच वेळा त्याला जेरबंद जर केलं असतं तर हा प्रसंग पृथ्वीराज चव्हाणवर आला असता का. म्हणून शत्रूला कधी माफ करायचं नाही. म्हणून क्षमा हे आपलं सामर्थ्य आहे हे जरी खरं असलं तरी ह्या तिन्ही गोष्टींना तुम्ही कधीही माफ करायचं नाही. तिथे क्षमा करायची नाही. यांना वेळोवेळी ठेचायलाच पाहिजे. किंवा जे अगदी खूप मोठे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा माफी नाही. पण आपण कधी कधी जीवनामध्ये चोर सोडून संन्यासाला आपण सुरी देतो असं मात्र आपल्या हातून होता कामा नाही. हे भान कधी येईल तर आपण जेव्हा सारासार विचार करू तेव्हा आपल्याला हे भान येईल की खरंच हा अपराध केलेला आहे का. म्हणून चूक सुद्धा म्हणून एक सकाळमध्ये ग्रॅफिटी येत असे बघा की दिसली तर चूक नाहीतर म्हणजे दिसला तर चोर नाही तर बादशाहून थोर. तसं चूक ही कधी खिळा होईल सांगता येत नाही. म्हणून चूक जी आहे ती तिथल्या तिथे सुधारायला पाहिजे. पण ही सुधारायला एक संधी द्यायची. पण त्याला तसंच मोकाट सोडायचं नाही. त्याच्यावर आपली नजर असायला पाहिजे की हा सुधारतोय की नाही. असं जर आपण केलं तर तुका म्हणे क्षमा सर्वांचे सहित. म्हणून सगळं जग हे क्षमेवरती अधिष्ठित आहे. क्षमा करणारी लोक संत देव इथे आहेत जगावरती. म्हणून हे जग चाललंय. नाहीतर सगळ्याकडे अराजकता जी आत्ता मागली त्याच्यापेक्षा भयानक स्थिती जगामध्ये झाली असते. म्हणून क्षमेला हे अत्यंत मोठं लक्षण सांगितलंय धर्माचं. म्हणून क्षमा शस्त्र ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या पुढे दुष्ट अहंकारी काहीही करू शकत नाही. म्हणून सर्वांचं हित मिळावं असेल तर क्षमा अंगामध्ये धारण करा आणि तिला सदोदित अखंडित सुखरूप असं आपल्या मनामध्ये जर ठेवलं तर तुम्ही सुद्धा सगळ्यांना प्रिय व्हाल असं आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात. Thank you.
एके ठिकाणी कधी स्थिर राहिले नाही आणि एकदा साताऱ्याजवळ देगाव नावाचं एक छोटस खेड आणि तिथे समर्थ आणि त्यांच्याबरोबर शिष्यगण. कारण समर्थांचे काही शिष्य असे होते की समर्थांबरोबर गेले ना की सगळं छान छान होतं बरं का आपलं, म्हणून तीर्थाटन होतं, खायला प्यायला छान मिळतं, म्हणून शिष्य झालेले बरेच जण होते. आणि असे बरेच शिष्य घेऊन समर्थ चांगले असताना सकाळची वेळ झाली 8-9 वाजताची आणि एक शिष्य त्यांना असा म्हणाला की समर्थ Thank you.
मक्याची कणस ते पिकलेली होती. अगदी कोवळी कोवळी कणस, जसं ज्वारीची बाजरीचा हुरडा केला जातो तसं या मक्याची कणस तिथे होती, तशी ज्वारीची सुद्धा कणस होती. आणि हा शिष्य समर्थांना सांगताय की आपल्या भुकेची वेळ झाली आणि मला तुमच्याकडे असं बघून वाटतंय की तुमची काया क्षुधेनी अतिशय विकल झाली, म्हणून आपण असं करूया, थोडासा इथे हुरडा खाऊया. अहो केवढा या दरडी मातेनी हे जे पीक फुलवलेत ना, जसे काही तिला फुलं आलीत आणि ती इतकी सुंदर दिसलीये, म्हणून तुमचा जो आत्माराम आहे ना, शांतवी राम राणा, असं तो शिष्य सांगतो. समर्थ त्याला सांगतायत की अशी कणसं आपण घेणं हे बरोबर नाही. तेव्हा ह्या शेताचा जो कोणी मालक असेल त्याला विचारून कणसं तोडावर, असं समर्थांनी सांगितलं. आणि विचारून समर्थांसी ऐसे, असं समर्थांना विचारलंय. आला तो पैल तिरी राणी, अहो मध्ये तुमच्याचा ओढा होता आणि चिलाजीस नमस्कारोनी 5 कणसे द्यावी बा. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे त्या जो पाटील होता त्या शेताचा मालक, त्याला सांगितलं की 5 कणस माझ्या सद्गुरूंसाठी तुम्ही द्याल का. पण जिथे मागून मिळत नाही ना, तिथे असं सांगितलं की नाही, कबीरांनी पण सांगितलंय की सद्गुरूंच्या मध्ये जो कोणी आड येत असेल त्यांना बाजूला सारावं. पण चिलाजी पाटील जो होता, तर वास्तविक तो मळा त्याचा नव्हता, तो राखणदार होता. पण त्याची राखण करण्याचं काम आपलं आहे, त्यामुळे तो म्हणतोय की एकही कणीस काय मागतो, एक दाणा सुद्धा देणार नाही. आणि उगाच इथे माझ्या इथे डोक्याला टणटण करू नकोस. तू आणि तुझा गुरु हा लभंग आहे आणि उगाच तुम्ही हिंडून अंगाला राख खासून हिंडत असता, मी काही तुम्हाला काही देणार नाही. असं म्हटल्यानंतर जर मी रीतसर मागतोय आणि हा देत नाहीये, असं म्हटल्यानंतर हा समर्थांपर्यंत आलाय. आणि समर्थान तिथे बसलेले, एका आंब्याच्या झाडाखाली समर्थ बसलेले आणि तिथलीच 5-6 कणसं त्यांनी काढले. पण काही शिष्य होते, ह्या शिष्यानी काढल्याबरोबर प्रत्येकाने 5-5 काढले. 200 कणसं जवळ. आणि आता असं झालं की हुरडा करायचा म्हणून तिथे जाळ निर्माण केला आणि हा जाळ कसा करण्यात आला, आकाशामध्ये दूर जायला लागलाय. देखो नि धूम्राकाशी, देखो नि धूम्राकाशी, खवळला चिलाजी क्रोधाग्नीने. मी सांगितलं तरी ह्यांनी कणसं काढली, म्हणून हा तरा तिथे आलाय, तिथून दूर निघतोय. धावत आला तेथे, धावत आला तेथे, ताडण करीतो शिवबाच्या गुरुशी. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम. दूर बघून चिलाजी पुढे आलाय आणि येतोय तर बघतोय 200 कणसं तिथे पडले आणि हे सगळे जण हुरडा खायचा, म्हणजे समर्थांच्या हातात हुरडा द्यायला आणि त्यांनी फक्त तोंडात टाकायला. आणि हा तिथे आला. सांगून सुद्धा एवढी कणसं तोडी कोण भरून देणार, असं जोराने ओरडतोय. आणि तुम्हाला हुरडा खायचाय, हुरडा खायचाय. आणि म्हणून समर्थांच्या पाठीवरती तिथेच पडलेली जी ज्वारीची ताट होती त्यांनी मारायला सुरुवात केली. आता समर्थांना मारतोय म्हटल्यानंतर अनेक शिष्य पुढे आले
त्याला थांबवण्यासाठी. पण समर्थ म्हणतायत थांबा, त्याला काही करू नका. आणि अक्षरशः समर्थांच्या पाठीवरती वळ उठले. आता त्याच्या मनाचं समाधान होईपर्यंत समर्थांनी मार खाल्ल्यावर का? आणि आपण एक मोठी मर्दुमकी गाजवली आहे. अशा प्रमाणे हा आपल्या मिशीला पीळ देत गावात चाललाय. बघा का या गोसावड्यांना ऊट आलाय नुसता म्हणे. जिथे तिथे बघावं तेव्हा तिथे कपण्या दिसतायत, किडेमाळा दिसतायत, कुबड्या दिसतायत. आज कसा त्यांना वटणीवर आणला म्हणून आपली शेखी मिरवत गावातल्या लोकांना सांगत घरी चालली. इकडे साताऱ्याच्या जवळ काहीतरी कामासाठी म्हणून शिवराय आले आणि शिवरायांना असं कळले की समर्थ इथेच आहे. आता इथे समर्थ आहेत म्हटल्यानंतर दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. म्हणून समर्थ इथे होते इथे येण्यासाठी, कारण समर्थांचं दर्शन होणार म्हणून शिवरायांना सुद्धा आनंद झालाय. आनंद झाला शिवप्रभुले शिवरायांना अत्यंत आनंद झाला. आणि समर्थ जिथे होते तिथे शिवराय आले. आता शिवराय सुद्धा एकटे असणार का? बरेच लवाजमा त्यांच्या बरोबर होता. आणि आता ही घटना घडलेली ती सकाळची 9ची आणि शिवराय जेव्हा आले तेव्हा साधारण भोजनाचा काळ झालेला होता. आणि मग साहजिकच शिवरायांना असं वाटलं की आजचा आपला समर्थांबरोबर पंक्तीचा योग आला किती सुंदर होईल. म्हणून समर्थांना ते विनवणी करत आहे की समर्था संतृप्त करा या भोजन. खरोखर आता दुपारची वेळ झाली, आपण मला आपल्या पंक्तीचा योग द्यावा अशी माझी इच्छा आहे. समर्थ म्हणतात ठीक आहे करा ताई. आणि माध्यान्हकाळी समर्थ स्नान करायचे म्हणून शिवप्रभूंच्या मनामध्ये असं आलं की आज आपण आपल्या गुरूंना स्नान घालावं आणि मग भोजनाचा लाभ घ्यावा. आणि ही इच्छा सुद्धा त्यांनी प्रदर्शित करून दाखवली. त्यालाही संमती दिली. अहो सगळं या सद्गुरूंचं असतं, योजनाबद्ध असतं. आणि झालं, स्नानाची तयारी केली आहे. समर्थांना शिवरायांनी बोलवलंय आणि मग अर्थातच अंगातली कपणी काढली आणि स्नानासाठी एका मोठ्या शिळेवरती समर्थ बसले. आणि समर्थांकडे शिवप्रभू बघताय, कारण पाठ सुजली
अधम आहे, नीच आहे, त्याला आत्ताच्या आत्ता मी शासन करणार आहे. कारण सद्गुरूंची अशी अवस्था शिवप्रभूंना बघवली नाही. आणि शिवरायांनी असं सांगता क्षणी समर्थ पण म्हणतायत, दंडावे त्या दुष्टा. मला सुद्धा असंच वाटतंय, मगाशीच केलं असतं की नाही असं वाटत असलं तर. पण आपल्या शिष्याकडनं चांगलं काम करून घ्यायचंय म्हणून समर्थ आत्ता म्हणताय, दंडावे त्या दुष्टा. मला सुद्धा असंच वाटतंय, म्हणून तू त्याला आत्ताच्या आत्ता पकडून आण, जेल बंद करून आण. पण माझी एक अट आहे, त्याला शिक्षा तू नाही द्यायची, मी शिक्षा देणार. हे तुला चालणार आहे का शिवबा? शिवबांना काय ते म्हणाले, शिक्षा झाली अशी मतलब आहे ना. इतकं नीच कृत्य केलंय, माझ्या सद्गुरूंना ताडण केलंय, आणि त्यामुळे त्या गुन्हेगाराला शिक्षा शासन झालीच पाहिजे, तिथे माफी नाही. आणि म्हणून लगेच दूत पाठवले. अहो तसं गावामध्ये पटकन कळतं कोणी काय केलंय. याच्यासाठी पोलीस किंवा कुत्री आणावी लागत नाही. आणि हा तर चिलाजी विशीला पीठ देत सगळ्यांना सांगत होता की मी त्या गोसावड्याला कसं वटणीवर आणलं. त्यामुळे तेव्हा लोक त्याची वाहवा करत होते हो. पण जेव्हा शिवबांनी दूत पाठवले आणि जेवायला बसलाय आणि इतक्यामध्ये शिवरायांचे दूत तिथे आले आणि त्याला पान भरल्या ताटावर उठवलंय, जेरबंद केलं. आता घरी काहीच कल्पना नव्हती की यांनी काय गुन्हा केला. आणि म्हणून घरामध्ये आक्रोश सुरू झालाय. घरातल्या कोण आई, काकू, मावशी, आत्या जे काय असतील हे सगळे जण रडायला लागले. संकट हे आले का छळले साधूला. असं आता जेरबंद केलेला चिलाजीला हे दूत शिपाई नेतात गावातनच. आता मगाशी चिलाजीची जी वाहवा करत होते सगळे ते म्हणतात, वा बघा साधूला छळलं की असं. म्हणजे लोक आता दोन्हीकडनं बोलत असतात, म्हणून लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. मगाशी जे वाहवा करत होते ते आता चितू करायला लागले. आणि शिवरायांपुढे त्याला उभं केलंय चिलाजीला. अहो पाठोपाठ पत्नी आली, सगळे घरातले आले की आता काय शिवरायांच्या शिपायांनी पकडून नेलाय, म्हणजे काय त्यांना शिक्षा होणार. म्हणून सगळे भयभीत होऊन आलेत तिथे आणि शिवप्रभूंच्या पुढे त्याला उभं केलंय. समर्थांकडे शिवराय बघताय. समर्थ सांगताय, अरे त्याला शिक्षा द्यायचीच आहे, पण आता पानं मांडलीत की नाही, आपण त्याला आधी भोजन तर घालू. पाप्याला दंडणे हे तर करणेच आहे, परंतु देऊ भोजन आत्या. म्हणून त्याला भोजनाला देऊ. शिवरायांना असं वाटतं काय झालं समर्थांचं, त्याला शिक्षा करायच्या ऐवजी आधी भोजन द्यायला सांगताय. पण समर्थांच्या मनातलं आपल्याला योजना कळत नाही, त्याच्यापेक्षा आज्ञा पाळलेली बरी. म्हणून सगळ्या पंक्तीमध्ये या चिलाजीला सुद्धा भोजनाला बसले. पण आज चिलाजीला हे भोजन जाईल का हो?
अहो सुळावरची पोळी आहे, पुढे शिक्षा होतीये. शिक्षा होणार आहे म्हटल्यावर त्याला एक घास मुखामध्ये जाईना. जसं शेळीला जर वाघापुढे बांधलं आणि चारा घातला, खाईल का होती? तसंच आहे. म्हणून जेवायला त्याला बसवलंय, पण ही अद्भुत शिक्षा. म्हणून संत जे असतात त्यांच्या लीला आपण का मान डोलवतो? हे तेवढ्यासाठी. आणि चिलाजीचं भोजन झालंय. आता समर्थांनी शिवाजी राजांना आज्ञा केली आहे. काय आज्ञा केली आहे? की ताटामध्ये कंठा, शिरपेच, तलवार, सरदारकीचा पोशाख हा सगळा घेऊन ये. आता बाकीचं काही लक्षात आलं नाही हो सगळ्यांच्या. तलवार आणली म्हणजे तलवारीने ह्याचा शिरच्छेद करणार, हीच भावना सगळ्यांच्या मनामध्ये. आता शिवरायांना असं सांगितल्यानंतर शिवप्रभूंनी सुद्धा ती सरदारकीची वस्त्र आणि मोठी धारधार तलवार ही तिथे आणली. आणि समर्थांनी ती तलवार घ्यायला उचलणार तेवढ्यामध्ये पत्नी पुढे आली. समर्थांच्या चरणाशी लागते आणि इकडे चिलाजीची काय अवस्था झाली हो? जाणून आला अंत समय, आता काही आपलं खरं नाही. लटलटा कापू लागले पाय, झाला तो गोगल गाय, समर्थांची शरण आला. मगाशी जो मिशा पिळत गेला होता त्याची आता गोगलगाय झालेली आहे, कारण मृत्यू समोर दिसतोय. म्हणून काय होणार ह्या मध्ये हा होता चिलाजी. आणि एवढ्यामध्ये पत्नी पुढे आली, आपल्या किल्ल्यांना पुढे घेत नाही आणि समर्थांच्या समोर जाते आणि त्यांना विनवणी करते आणि म्हणते, वाढवू कसं? माझं कुंकू तुमच्या हातामध्ये आहे, आता त्याचं रक्षण करा. मी तुमच्या पुढे पदर पसरते, तुम्ही सांगा ते मी करते, पण गरीबाला आता तुमचाच आधार आहे. म्हणून ही विनवणी करते. पण समर्थांनी तिकडे काना डोळा केलाय आणि तलवार हातामध्ये. आता आजूबाजूला सगळे गावकरी समर्थांचे शिष्य होते, शिवरायांचे मावळे होते. आता मात्र सगळ्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. आता काय होणार? समर्थांनी ती तलवार उगारली मात्र, आणि सगळ्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. कोणी म्हणतंय की नसत्या त्या साधूच्या फंदात पडला आणि सगळा व्यर्थ जन्म गेला या चिलाजीचा. ऐन तरुणपणामध्ये मृत्यू येणार, काय म्हणावं याला? विनाशकाले विपरीत बुद्धी, असं प्रत्येकाच्या मनामध्ये येतं. पण सगळ्यांनी डोळे मिटलेत आणि समर्थांनी काय केलंय? समर्थांनी शिवरायांना सांगितलंय,
हा गुण समर्थांनी त्याच्यामध्ये बघितला. तर तू त्याच्या हातात तलवार दे, म्हणजे तो आपल्या राष्ट्राचं सुद्धा संरक्षण करेल, नवे नवे राष्ट्रासाठी आपला प्राण सुद्धा अर्पण करेल. तो क्षणिक क्रोधावश झाला म्हणून त्याच्या हातून हा अपराध घडला. पण हे राजा, तू असा याला क्षमा करून अशी याला शिक्षा दे की सगळं जग हा बोध घे. कारण काम करी वा कष्ट करी हा जगाचा आधार आहे. शेतकरी आणि कामकरी याच्याशिवाय राज्य चालत नाही. आणि अशा जर शेतकऱ्याला आपण जर जिवे मारलं, त्याला जर क्षमा केली नाही, तर आपलं राष्ट्र कसं बरं उभं राहील. नवे नवे मी तर म्हणतो त्याला प्राणदान देच, हीच त्याला शिक्षा आहे. पण हा जो मळा त्याचा नाहीये ना, तो मळा पण त्याला इनाम देऊन टाक. म्हणजे जरी शिक्षा प्राणदान देऊन त्यांनी शिक्षा त्याला क्षमा केलीये, पण त्याला त्याच्यावर बक्षीस सुद्धा देणारे असे संत असतात. म्हणून ज्याने त्याला ताडण केलं आणि हुरडा खाऊ दिला नाही, पण समर्थांनी मात्र त्याला माफ केलाय आणि त्याच्यातला गुण ओळखलाय. म्हणून अशा संतांकडे आपण मुरडायचं तर त्यांच्याकडे बघायचं. आणि समर्थांनी हे सांगितल्याबरोबर शिवप्रभूंनी सुद्धा तो मळा या चिलाजी पाटलाच्या नावाने केलाय. आजही त्याचे वंशज त्या मळ्याला राममळा म्हणून त्याचं नाव आहे. आणि हा साताऱ्याजवळ हा मळा आहे. म्हणजेच एखाद्याने अपराध क्रोशावध मध्ये येऊन केला तरी सुद्धा संत त्यांच्यातला दोष न बघता त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यांनी ते का केलं हे बघतात आणि त्याला क्षमा करतात. म्हणून क्षमा हा देव संत हा सगळ्यांना सामर्थ्य देणारा असा गुण आहे. म्हणून क्षमा बलम शक्ताना. म्हणून या चिलाजी पाटलाला जरी शिक्षा केली तरी सुद्धा ही शिक्षा चांगली होती की नाही. म्हणजे त्याला थोडस घाबरवलंय की तू पुन्हा असा गुन्हा करू नकोस. हे जरी त्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्याच्या जन्माचं हित केलं की नाही समर्थांनी क्षमा करून. म्हणून तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. म्हणून तुम्ही क्षमा करताना समोरच्याचं हित कशात आहे हे बघा आणि मग त्याला शासन. म्हणून क्षमा हा गुण आहे, हा धर्माने चालणाऱ्याला सदाचाराने चालतो त्याच्याकडे असतो. म्हणून हे सगळे संत हे क्षमाशील असतात. कितीही अपराध केला तरी क्षमाशील असणारे असे हे संत हे शासन न करता त्याला उपदेश करतात आणि असं तू पुन्हा वागू नकोस हे त्यातनं जगाला सुद्धा बोध देतात. म्हणून क्षमा ही धारण करा. आपण सुद्धा एखाद्यावर क्षमा केली तरी हा पूर्वरंग ऐकण्याचा लाभ झाला असं म्हणायला हरकत नाही. फक्त ती डोळसपणे करा, म्हणजे तो गुन्हा पुन्हा त्याच्या हातून होणार नाही ना, हे सुद्धा आपण बघणं आपलं काम आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात की क्षमाशस्त्र ज्याच्या हाती याच्या पुढे दुष्ट काही करू शकत नाही, तर तो शेवटी त्याला शरण येतो. जसा शिलाजी हा समर्थांना शरण आला, त्याचे पाय लटलटा कापत होते मृत्यूच्या भयाने, पण तरी सुद्धा शरण आल्यानंतर त्याला क्षमा करणं इतकंच मोठं अंतःकरण समर्थांचं होतं. म्हणून मूळ पद्यामध्ये त्याला तुकोबा हेच सांगतात. क्षमा शस्त्र ज्याचे हाती आय
गाण्याने कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणी मागते. एक मागणी मागाया आले नाही देवता, श्री भगवंता देवता, श्री भगवंता देवता.